नाटक सादरीकरणामध्ये प्रकाश योजना ही अत्यंत महत्त्वाची आणि अविभाज्य बाब आहे। प्रभावी प्रकाश योजना साकारण्यासाठी दिग्दर्शकाशी योग्य समन्वय असणं खूप गरजेचं आहे। प्रकाश योजनेच्या माध्यमातून नाटकातील भावनांना अधिक उठाव मिळतो, तसंच प्रेक्षकांवर प्रभावी छाप पडते असं मत कोल्हापूरचे सुप्रसिद्ध प्रकाश योजनाकार सुनील घोरपडे यांनी व्यक्त केलं। गडिंग्लजमधील शिवराज कॉलेजमध्ये आयोजित नाट्य शिबिरात ते बोलत होते। गडिंग्लजच्या शिवराज कॉलेजमध्ये सांस्कृतिक संचालनालयामार्फत नाट्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये 22 शिबिरार्थी सहभागी झालेत। गेले 7 दिवस या शिबिरात अभिनय, आवाज, नेपथ्य यावर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। शिबिराच्या 7व्या दिवशी प्रकाश योजनाकार सुनील घोरपडे आणि रोहन घोरपडे यांनी मार्गदर्शन केलं। नाट्य समन्वयक तेजलकुमार ओझा यांनी शिबिराचा हेतू स्पष्ट केला। दरम्यान नाटकाच्या यशामध्ये प्रकाश योजना हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो। योग्य प्रकाश योजनेमुळे प्रसंग अधिक जिवंत आणि प्रभावी बनतात। कलाकारांच्या भावना, हालचाली आणि वातावरण यांना प्रकाशातून उठाव मिळतो। नाटकाचा काळ, विषय आणि मूड लक्षात घेऊन प्रकाशाची मांडणी केली जाते। दिग्दर्शक आणि प्रकाश योजक यांच्यातील समन्वयामुळे सादरीकरण अधिक प्रभावी होतं। आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रकाश योजनेमध्ये नवनवीन प्रयोगही पाहायला मिळत आहेत। त्यामुळे प्रेक्षकांना नाटकाचा अनुभव अधिक समृद्ध आणि आकर्षक वाटतो असं सुनील घोरपडे म्हणाले। तर रोहन घोरपडे यांनी प्रकाश योजनेचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। यावेळी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रमेश कदम, रंगराव हेगडे यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते।